नमस्कार फ्रेंड, मी पल्लवी कोशे तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण समर स्पेशल रेसिपीमध्ये पाहणार आहोत थंडगार अशी बदाम रबडीची रेसिपी। खूप छान थिकनेस असणारी आणि मस्त दाटसर अशी बनणारी बदाम रबडीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत। खूप छान अशी ही स्वीट डिश आहे, ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर इन्स्टंट बनणारी बदाम रबडीची रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इथे रबडी बनवण्यासाठी साधं दूध वापरणार आहोत। रेग्युलरचं तुमचं कोणतंही घरगुती दूध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। या साध्या दुधालाच आपण फुल फॅट क्रीमचं दूध कसं बनवायचं ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। चला तर हे दुधाला छान उकळी येऊन द्यायची। छान असं दूध वर आल्यानंतर इथे आपण अर्धा कप एवढी साय ॲड करणार आहोत। साधारण ही 125 ml एवढी साय आहे। चला तर हे ह्याच्यात घालून घेऊया व तुम्ही इथे फ्रेश सायचा वापर करू शकता। जर ती अवेलेबल नसेल तर इथे तुम्ही 2 दिवस स्टोअर केलेली सायही वापरू शकता। चला तर साय ॲड करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त सायचा थर असा जमा झालेला आहे आपल्या दुधावर। मस्त क्रीमी असे फुल फॅटी क्रीमी असं दूध आपलं तयार आहे। आता हे दूध आटवल्यानंतर आपल्याला इथे वेलची पूड ॲड करायची आहे। इथे आपण 3 ते 4 इलायचीची पूड करून घेतली आहे, ती ॲड केलेली आहे। चला तर त्यानंतर लगेच 1 टेबलस्पून इथे आपल्याला बदामचे काप करून घेतले आहे। छान असे बारीक स्लाइस केलेले आहे ते इथे घालून घेतलेले आहे। त्यानंतर इथे आपण अर्धा कप एवढी साखर ह्याच्यात ॲड करणार आहोत। छान अशी साखर आता आपल्याला ह्या दुधामध्ये डिझॉल्व करून घ्यायची आहे। हे चला तर छान अशी आपली साखर ह्या दुधामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता आपल्याला रबडी बनवण्यासाठी हे दूध छान असं घट्टसर बनवून घ्यायचं आहे। घट्टसर बनवण्यासाठी आपण एक गोष्ट करणार आहोत, एक पदार्थ मिक्स करणार आहोत। चला तर रबडीसाठी आपलं दूध छान असं थिक होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। हे पाहू शकता छान असं थिक आपलं दूध झालेलं आहे। छान असं मस्त आटवल्या गेलेलं आहे दूध। आणि आता आपल्याला इथे MTRचा बदाम ड्रिंक मिक्सचा मल्टीपर्पज असं पावडर इथे ॲड करायचं आहे। इथे मी त्याचे 2 सॅशेस ॲड केलेले आहे। आता आपल्याला ह्या दुधामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। छान मिक्स झाल्यानंतर या दुधाला मस्त उकळी येऊस्तर आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे, छान आटवून घ्यायचं आहे। आटवल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही ह्या दुधाला मस्त असा येलोइश कलर आलेला आहे, कारण ह्या पावडरमध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकता मस्त केशर बदाम वगैरे सर्व काही ॲड केलेले असते। त्याच्यामुळे ह्याला छान असा रबडीला रंगही खूप सुंदर येतो। आणि हे आता आपली रबडी तयार झालेली आहे। हे पाहू शकता मस्त थिक अशी दाटसर रबडी तयार झालेली आहे। ही आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली आणि छान स्टोअर मस्त थंडगार झाल्यानंतर आपण ही सर्व करणार आहोत। हे पाहू शकता एका बाउलमध्ये आपण ही सर्व केलेली आहे। वरून मस्त बदामचे काप घातलेले आहे। थंडगार अशी बदामची रबडी आपली तयार झालेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही मस्त दाटसर अशी रबडीची कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा मस्त आपली रबडीची रेसिपी तयार आहे। व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा।